भाई. सुप्रभात मंडळी, परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल रायडिंग द वंडरलसमध्ये. आणि आता दुसरा दिवस आहे कोकणमधला बघायला गेलं तर संगमेश्वरमधला. आता आम्ही ॲक्च्युली स्टेला बघायला गेलं तर देवरुखला होतो. मागे तुम्ही प्रॉपर्टी बघू शकतात. इकडे डॉमेटरी बुक केली होती, 6 बेडवाले होती. तर हो गया. तर आता आमची जर्नी हे बघा, आपली मंडळी बघा इकडे एन्जॉयमेंट करतात, तिकडे ट्रिपचं प्लॅनिंग चाललं आहे. हां, तर आता आम्ही निघत आहोत खोर्निनको डॅमच्या जवळ, जे देवरुखमधून बघायला गेलं तर 47-48 किंवा ऑन अन ॲव्हरेज 50 किलोमीटर लांब आहे. तर तिकडून मग आपण निघणार आहोत गणपतीपुळ्यासाठी. तर चला, कारण माहीत नाही विदिन द जर्नी मी केवढं बोलू शकतो गाडीवरती, कारण पाऊस येतो आहे जातो आहे. तर होत असेल तर मिळालं तर जवळच बोलत बोलत जाऊया, नाहीतर मग डायरेक्ट डेस्टिनेशनवरतीच भेटूया. तर चला. जे खेळ चाललेत ना पावसाचे, एकदम जातोय येतोय जातोय येतोय जातोय येतोय, त्याच्यामुळे वैताग येतोय. त्याच्यामुळे काय, ॲक्च्युली मी अजून ती ट्रिक शिकलेली नाही आहे वॉटरप्रूफ करेन घ्यायची, कारण माझा सध्या माईक पण कनेक्टेड असतो तिकडे. पण मेक शुअर की नेक्स्ट कधी मान्सून होईल तर मी सगळ्या गोष्टी रेडी करूनच जाईल. म्हणजे काय, तुम्हाला ऑन रोडच बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील किंवा ऐकायला मिळतील किंवा जे काय आहे ते, तर तुम्ही बघू शकतात. द मॉर्निंग कोकणातली कशी असते किंवा मॉर्निंगमध्ये कोकणातले रस्ते कसे असतात ते असे पण असतात कधी कधी. ठीक आहे, हे टेन्शन नाही घ्यायचं. जस्ट नाश्ता झाला करून आणि टुवर्ड्स खोर्निनको डॅम. ॲक्च्युली असं बघायला गेलं तर दिसायला खूप सुंदर दिसतं. आता केवढा ॲक्टिव्ह असणार आहे मलाही माहीत नाही आहे, ते आता तिकडे पोचल्यावरतीच समजून येईल. तर लेट्स गो, पुढे भेटूया हळूहळू. सच अ ब्युटिफुल ना. हे ना जास्तीत जास्त कोकणातच जास्त बघायला मिळतं. माहीत ना दुसऱ्या कंट्री स्टेटमध्ये मे बी असेल की कोकणातच मी खूप जास्त फिरलो, त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टी. आणि आपली लालपरी येते बघा समोरून, लालपरी. साखर मपा टू ठाणे चालले ही. हां, नाईस. तेच बोलतो, हे सगळे ब्रिजेस असतात ना, म्हणजे मी कोकणात जास्त फिरलोय म्हणून. हे हो, झाड बघा काय सही आलं. तर असं म्हणजे बघायला इकडे मजा जास्त येते. पण बघा ना काय वेदर बनून आलं. ऐसे वेदर में गाडी चलाने के लिए कंटाळा नाही आता है. फक्त कधी 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 कंटाळा येतो जेव्हा पाऊस सतत पडत असतो, जसा काल मिळाला. आत्ता तरी नाही आहे, पण पावसाला घेऊन सांगू शकत नाही मी परत कधी पडेल किंवा कदा परत कधी चालू होईल. परत कधी माईक परत ठेवावा लागेल आणि परत तुम्हाला कधी म्युझिकमध्ये रस्ता दाखवावा लागेल. मला काही आयडिया नाही. हा बघा रोड दिसतोय, इकडून असा चाललाय. सही ना, हीच मजा आहे यार. देखो ना यार, रोड बघा आणि तिकडे एक मस्तपैकी झील आणि हा रस्ता, विच इज इनक्रेडिबल. बघा ना आता पूर्ण असा हे बघा दिसतंय झील. आय होप तुम्हाला दिसत असावी. सही लँडस्केप आहे, माहिती आहे, सही लँडस्केप आहे, सुंदर लँडस्केप आहे. ग्रुपमध्ये आहे आणि कसं जरा वेळेचे पण बंधन असतात ना, त्याच्या ठिकाणी थांबून फक्त बघणं पण एक सॅटिस्फॅक्शन मिळून जाते. मला तर मिळून जाते. आणि हे बघा, तुम्हाला हा रस्ता आठवत असेल, जर तुम्ही माझा मुंबई टू गोवावाला ब्लॉग बघितला असेल तर आपण याच मार्गे गेलेलो होतो. तेव्हा रस्ते कदाचित एवढे खराब होते की नव्हते मला पण आता एवढी आयडिया नाही किंवा मला पण माहीत नाही. मे बी होतेच, कारण मी पण हलकाचा फ्रस्ट्रेटेड झालेलो होतो. तर अशी सुंदरता
मान्सूनमध्ये बघायला मिळते. शॉर्ट आणि सिंपल. वर काय हवंय म्हणजे एका रायडरसाठी तर ह्याच गोष्टी लागतात. म्हणजे जो रायडर ज्याला बाईक चालवणं जास्त आवडतं त्यांच्यासाठी. बाकीच्या लोकांना समजणार नाही किंवा ज्यांना ट्रॅव्हलिंग करायला आवडते ऑन रोड त्या लोकांनाच इकडच्या गोष्टी समजू शकतात की किती सुंदर आहेत या गोष्टी बघायला किंवा एक्सपिरियन्स करून घ्यायला. कमाल वाटते. ज्या डॅम पेक्षा बोलतो तिकडे बघा दिसून येत आहे. आय गेस तुम्हाला एवढं क्लिअर किंवा एवढं मोठं दिसून येत नसणार पण काय पांढरं शुभ्र दिसतंय. हाय 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 हाय. आणि आय गेस या डॅमचं पाणी कुठून येतं का माहित नाही. पण बघा राव एमजीज लुक ॲट दिस. होय 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 काय सुंदर दिसतंय बघा. दिसलं. पैसा वसूल पैसा वसूल. जसं मी सांगितलेलं किंवा गाडीवर तुम्हाला दाखवला ना डॅम. यो देखो हे लपला. गुड इव्हनिंग आणि संध्याकाळचे 6 वाजलेले आहे संध्याकाळचे. आणि मी आता आहे आरेवारीच्या ब्रिजवरती बोलू शकतो. हे बघा दिस इज द आरेवारेचा बीच. मीटिंगसाठीच थांबलो जरा. बघा ना मी बोलणं तुम्हाला दाखवतो किंवा तिकडे जातो पण झाला परत पाऊस चालू झाला. एवढा वेळ जराही एक थेंब नाही पडला किंवा नाही मिळाला. आणि आता
भिजणं एवढं आलं. असा गेम चाललाय भाई पावसाचा आणि आमचा. तर बघू जरा थांबलं मित्रांसाठी. तर आरेवारे बीच क्रॉस केलेला आहे. बघायला तर गेलो ना आतमध्ये पण चला पुढं निघूया. हे बघा ना यार काय व्ह्यू आहे ना, सही वाटतं. व्ह्यू पॉईंट आहे तिकडे बघायला गेलं तर इज ऑसम. आणि बघा ना सही ना, लय कडक आहे राव, लय कडक आहे, खूपच कडक आहे. इनक्रेडिबल ब्युटिफुल आहे, खूप जास्त सुंदर आहे. आणि जो वारा आणि हो 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 रायडर ग्रुप आलाय का सगळं तर आहे. समुद्राच्या लाटा बघितल्या काय, सॉलिड होत्या राव, सॉलिड होत्या. असं बघतच राहावं असं वाटतं, एकदम पांढरं शुभ्र. पण ये भी कुछ कम आहे क्या यार. गणपतीपुळे काय मला नाट होत्या खरं सांगू तर. मी किती वेळा येऊन गेलो, उठ्यांदा आलेलो आहे मी इकडे, विच इज लवली. समुद्र एकदम लागूनच छे. सगळं बंद केलं तो वाटतं इकडचं. अशक्य सुंदर. आणि हा रस्ता आता वरती जाईल जसं 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 आपल्याला एक मस्तपैकी व्ह्यू अजून दिसत आहे ना, असं आहे. टाइम फेवरेट जागा झाली माझी, ऑल टाइम फेवरेट. मी इकडे कधी वेळा किती वेळा येऊ शकतो, मला बिलकुल कंटाळा नाही ना, अशी ही जागा झालेली आहे. सो मज्जा असं आहे. आणि इकडून उतरताना पण जो समोरचा व्ह्यू मिळतो ना समुद्राचा, सॉलिड असतो, सॉलिड. बघा ना दिसतं हे, बघा अख्खा असा पसरून निघालाय तिथपर्यंत. आणि हे बघा वेव्स बघा काय सॉलिड दिसतंय ना, ग्रेट. चला निघूया पुढे. तर असं आहे बीच गणपतीपुळे जवळचा खरं सांगायला गेलं तर. आणि खाली उतरायला जागा आहे मागून बघायला गेलं तर आपण जाऊ शकतो. पण बघूया आपण आपल्याला किती जायचं आहे की नाही जायचं आहे. आपले सहकारी मित्र येतात आहेत. आणि दुसरे सहकारी मित्र. तर आम्ही असे सहकारी मित्र 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 जात आहोत समुद्र किनाऱ्यावरती. पावसासोबत आमचा खेळ चालू आहे. जे तिकडे समुद्र आहे तिकडे त्याचा विचार चालला आहे. सफल होतोय की नाही सध्या क्वेश्चन मार्क आहे. निर्धार केलेला आहे. हां मग निर्धार केला, तुम्ही थांबल्यात म्हणून मी जरा विचार करत बसलो जायचं की नाही जायचं. चला दोन मित्र मेहनत करून शेवटी त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला वाचवलं बुडता बुडता. ए काय करतोय हा, कपडे काय काढतोय इकडे. ए फायनली एका बीचवरती आम्ही आलेलो आहोत सगळेजण मिळून. आणि या बीचचं नाव काहीतरी आहे, काय आहे मी इकडे खाली तुम्हाला देतो लिहून, कारण मलाही नाही माहिती या बीचचं नाव काय आहे. पण ठीक आहे मजा करेंगे. ठीक आहे सगळे मित्र आहेत मागे, एक मित्र पुढे चाललाय, एकटा एकटाच चाललाय. काय माहिती सिंपल आहे. नवरा बायको येतात भाई.
नवरा बायकोपेक्षा जास्त आल्यावरती नाव घे हा. रेस्क्यू मिशन चालू झाला. रेस्क्यू मिशन चालू झालं. पाण्याची level दाखव. ते दाखव. कसं वाटलं? हा बस भारी.